नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या देशात जे काही मोठमोठे सायंटिफिक शोध लागतात किंवा जे नवनवीन टेक्नॉलॉजी येतं त्यामागे नक्की कोण आहे? तर आज आपण अशाच एका पॉवरफुल इंजिनबद्दल बोलणार आहोत जे भारताच्या सायन्सला म्हणजे विज्ञानाला अक्षरशः पुढे ढकलतंय आणि त्या संस्थेचं नाव आहे CSIR. तर मग प्रश्न असा आहे की भारताच्या या सायंटिफिक प्रगतीमागे नक्की कोणती शक्ती आहे? आपसुकच डोळ्यासमोर काही शास्त्रज्ञांची नावं येतात किंवा इस्रोसारख्या संस्था, बरोबर? पण एक अशी संस्था आहे जी थोडी पडद्याआड राहून या सगळ्या प्रगतीचा पाया रचते आणि आज आपण त्याच संस्थेचं रहस्य उलगडणार आहोत. ओके, तर आज आपण काय काय पाहणार आहोत एक नजर टाकूया. सगळ्यात आधी CSIR म्हणजे नेमकं काय याची एक ओळख करून घेऊ. मग या संस्थेचं ध्येय काय आहे हे समजून घेऊ. त्यानंतर त्यांच्या संशोधनाचा आपल्या देशावर नेमका काय परिणाम होतोय हे बघू. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे जर या प्रवासाचा भाग व्हायचा असेल तर संशोधक कसं बनायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि मग शेवटी भारतासाठी CSIRचं नेमकं महत्त्व काय हेही स्पष्ट होईल. चला तर मग सुरुवात करूया अगदी पहिल्या टप्प्यापासून. CSIR म्हणजे नेमकं काय आहे हे आधी एकदम सोप्या शब्दात समजून घेऊया. तर CSIR याचा फुल फॉर्म आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. नावावरूनच आपल्याला बऱ्यापैकी कल्पना येते नाही का? ही संस्था विज्ञान म्हणजे सायन्स आणि उद्योग म्हणजे इंडस्ट्री या दोन्हींसाठी रिसर्च करते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही आपल्या देशातली एक सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची रिसर्च संस्था आहे. तिचं मुख्य काम आहे देशभरात सायन्स आणि टेक्नॉलॉजीला चालना देणं. आणि गंमत म्हणजे ही काही आजकालची संस्था नाहीये. हिची स्थापना झाली होती 1942 साली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्याही आधी. तेव्हापासून आजपर्यंत नवी दिल्लीतल्या मुख्यालयातून ही संस्था देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी अविरतपणे काम करत आहे. ठीक आहे, तर CSIR काय आहे हे आपल्याला कळलं. पण प्रश्न असा आहे की एवढी मोठी संस्था कशासाठी स्थापन केली गेली, तिचं नेमकं ध्येय काय आहे? चला ते पाहूया. CSIRची उद्दिष्टे पाहिली की लक्षात येते की त्यांचं काम किती महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं, जी आपलं आयुष्य सोपं बनवते. दुसरं, नवीन औषधं आणि इंडस्ट्रियल प्रोसेस तयार करणं, ज्यामुळे आपली आरोग्य सेवा सुधारते. मग तिसरं, आपल्याकडे जी नैसर्गिक साधनसंपत्ती आहे ना, पाणी, जंगलं, त्यांचा सगळ्यात चांगला वापर कसा करता येईल यावर संशोधन करणं. चौथं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, हे तर खूपच गरजेचं आहे. आणि पाचवं, आपल्या देशातल्या लहान मोठ्या उद्योगांना टेक्निकल सपोर्ट देणं, म्हणजे कसं की ते जगातल्या स्पर्धेत टिकून राहतील. आता ही सगळी उद्दिष्टे ऐकायला तर खूपच छान वाटतात, पण याचा प्रत्यक्ष जमिनीवर, आपल्या देशावर, आपल्या आयुष्यावर काय परिणाम झालाय? चला आता या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि पाहूया CSIRचं खरंखुरं काम. आणि हा आकडा बघा, 37 पेक्षा जास्त. हा आकडा आहे देशभरात पसरलेल्या CSIRच्या राष्ट्रीय प्रयोगशाळांचा. म्हणजे विचार करा, देशाच्या कानाकोपऱ्यात 37 पेक्षा जास्त लॅब्सचं एक जाळं आहे जे दिवसरात्र देशासाठी संशोधन करतंय. यावरूनच आपल्याला त्यांच्या कामाच्या प्रचंड व्याप्तीचा अंदाज येतो. आणि या अवाढ्य नेटवर्कपैकी काही प्रमुख लॅब्स आपण इथे पाहू शकतो. उदाहरणार्थ पुण्यातली नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी म्हणजेच NCL किंवा दिल्लीतली नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी NPL. नावांवरूनच लक्षात येतं की रसायनशास्त्रापासून ते भौतिकशास्त्रापर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक्सपासून ते ग्लास आणि सिरामिक्सपर्यंत किती वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये CSIR संशोधन करत आहे. अच्छा, तर या लॅब्समधून आपल्या देशाला नेमकं मिळालं तरी काय? जरा आठवून बघा, कोविड-19चा तो अवघड काळ. तेव्हा जे टेस्टिंग किट्स लागत होते ते CSIRने डेव्हलप केले होते. देशावर जेव्हा जेव्हा आरोग्याचं मोठं संकट येतं तेव्हा औषधं आणि लसींवरच्या संशोधनात ही संस्था सगळ्यात पुढे असते. एवढंच नाही, शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान आणणं असो, फूड प्रोसेसिंगमध्ये सुधारणा करणं असो किंवा आपल्या सगळ्यांना स्वच्छ पाणी मिळावं म्हणून वॉटर प्युरिफिकेशन टेक्नॉलॉजी बनवणं असो, या सगळ्याच्या मागे CSIRचं खूप मोठं योगदान आहे. हे सगळं ऐकल्यावर साहजिकच मनात येतं की या महान कार्याचा आपणही एक भाग होऊ शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, नक्कीच. चला तर मग पाहूया CSIRमध्ये एक संशोधक म्हणून सामील होण्याचा मार्ग काय आहे. तर या मोठ्या प्रवासाचं जे प्रवेशद्वार आहे ते म्हणजे CSIR UGC नेट ही परीक्षा. CSIR सोबत संशोधनाच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी हीच पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. आणि हा मार्ग ना एकदम सरळ आणि स्पष्ट आहे. स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात आधी CSIR UGC नेट ही परीक्षा पास व्हायची.
एकदा का तुम्ही ती पास झालात की तुम्हाला मिळते ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणजे JRF, आणि इथून तुमचा संशोधक म्हणून प्रवास सुरू होतो. मग पुढे अनुभवानंतर तुम्ही सिनियर रिसर्च फेलोशिप म्हणजेच SRF पर्यंत प्रगती करू शकता. म्हणजे बघा, एका उज्ज्वळ करिअरचा किती स्पष्ट मार्ग आहे हा. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या समारोपाकडे आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावरून एका वाक्यात सांगायचं झालं तर भारतासाठी CSIRचं नेमकं महत्त्व काय आहे? चला ते पाहूया. या संस्थेच्या कामाचं सार खरं तर या एकाच वाक्यात दडलेलं आहे. CSIR ही अशी संस्था आहे जी विज्ञान आणि तंत्रज्ञानावर संशोधन करून देशाच्या उद्योग आणि विकासासाठी नवीन तंत्रज्ञान तयार करते. यापेक्षा सोपी आणि अचूक व्याख्या असूच शकत नाही. हेच त्यांचं खरं काम आहे, देशाचा विकास. CSIRचा हा जवळपास 80 वर्षांचा प्रवास पाहिला की एक गोष्ट तर स्पष्ट होते की भारताचं वैज्ञानिक भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. पण खरा प्रश्न हा आहे की CSIR सारख्या संस्थांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात भारतीय विज्ञान कोणती नवी शिखरं सर करेल आणि आपलं आयुष्य त्यामुळे कसं बदलेल यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.